औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. विजयपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 यावरती आहोत. आज पहाटे 5 ते 6 वाजण्याच्या सुमारास सोलापूरकडून विजयपूरकडे जाणारी 12 चाकी माल ट्रक क्रमांक KA28 AB 7213 क्रमांकाची ही जी माल ट्रक आहे, सोलापूरकडून विजयपूरकडे कांदा वाहतूक करणारी माल ट्रक हा जो वडकबाळपासून अवघ्या 200 ते 300 मीटर अंतरावर असलेल्या अरुंद पुलावरून ही जी माल ट्रक आहे ती माल ट्रकची संपूर्ण कॅबिन आहे ते अरुंद असलेल्या पुलाच्या खाली कोसळलेले आहे. आज जो संपूर्ण जे गाडीची जी बॉडी आहे ती बॉडी जर पाहिले तर पुलावर आहे आणि संपूर्ण कांदा वाहतूक करणारे जे संपूर्ण टप असलेला आहे तो टप मात्र अक्षरशः 50 ते 60 फूट उंची असणाऱ्या अरुंद पुलावरती संपूर्ण कांद्यासाठी जे माल ट्रकचा सांगाडा जो पलटी झालेला आहे. परंतु सुदैवाने या ठिकाणी कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे स्पष्ट चित्र या ठिकाणी दिसत आहे. परंतु हा जो झालेल्या अपघातामध्ये जर पाहिलं तरी चालक हा गंभीररित्या जखमी झाले असल्याचे प्राथमिक माहिती समोर येत आहे. परंतु ज्या गंभीर चालकाचे उपचारासाठी हॉस्पिटल या ठिकाणी दाखल केले असल्याची माहिती आपल्याला सध्या मिळत आहे. या घटनेची या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस प्रशासन असेल, त्याचबरोबर हव्या ॲम्ब्युलन्सचे प्रशासन असेल, 10 ते 30 ॲम्ब्युलन्सचे जे हवे ॲम्ब्युलन्स आहे यांची सुद्धा गाडी हे सदर अपघात झालेल्या ठिकाणी आलेले असल्याचे चित्र दिसत आहे. सोलापूरकडून विजयपूरकडे जाणारा हा जो माल ट्रक आहे, माल ट्रकची जर परिस्थिती जर पाहिली तर अतिशय बिकट परिस्थिती झालेली आहे. जर हा जो वडकबाळपासून विजयपूरकडे जाणारा जो मार्ग असलेला वडकबाळपासून अवघ्या काही अंतरावर हा जो अरुंद पूल आहे, परंतु हा जो पुलावर जो ट्रकचा जो सांगाडा दिसतो तो अक्षरशः जीर्ण अवस्थेत दिसत आहे. जेणेकरून जर पाहिले तर अतिशय बिकट अवस्था ह्या माल ट्रकची झालेली आहे. बघितलं तरी हा जो ट्रक आहे तो सोलापूरकडून विजयपूरकडे जात असल्याचे चित्र दिसत आहे. या ट्रकचा जर नंबर जर पाहिलं तरी बघू शकता आपण, या माल ट्रक क्रमांक आहे KA28 AB 72 क्रमांकाचा हा जो माल ट्रक आहे तो 12 चाकी माल ट्रक आहे. जर पाहिलं तरी हा माल ट्रक सर्वसाधारण पहाटे 6 वाजण्याच्या सुमारास वडकबाळहून विजयपूरकडे रवाना झालेला होता. परंतु वडकबाळपासून अवघ्या 200 ते 300 मीटरवर असलेल्या जो अरुंद पुलावरती चालकाला या पुलाचा अंदाज न आल्यामुळे हा जो अपघात झालेला आहे. परंतु अपघात झाला, परंतु हा संपूर्ण सांगाडा आहे तो ट्रकचा हायवेवरती राहिला. परंतु जर पाहायला गेलं तर जे संपूर्ण बॉडी आहे तो पुलाच्या खाली 20 ते 50 फूट उंचीचा जो अरुंद खड्डा आहे तो खड्ड्यामध्ये पडलेला आहे. अक्षरशः बघू शकता कशा प्रकारे कांद्याचे संपूर्ण गोणी हे सुद्धा संपूर्ण ह्या जो वडा असलेला त्या वडामध्ये कशा पद्धतीने पडलेले आहेत ते बघू शकता. परंतु सुदैवाने या ठिकाणी कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे चित्र दिसत आहे. परंतु जो 16 चाकी जो माल ट्रक आहे याची मात्र जर दूर अवस्था जर पाहायची झाली तर अतिशय बिकट झालेली आहे. बघू शकता कशा प्रकारे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येण्या जाणाऱ्यांची बघ्यांची मोठी गर्दी झालेली आहे. बघू शकता संपूर्ण बॉडी आणि सांगाडा आहे तो हायवेवरती आहे आणि जो संपूर्ण टप असलेला जो माल ट्रकचा जो आहे तो संपूर्ण 30 ते 40 फूट उंचीचा जो खड्डा आहे तो पूल आहे, तो पुलावरून खाली कोसळल्यामुळे माल ट्रकचा आणि मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे चित्र दिसत आहे. जर पाहिलं तर अतिशय
माल ट्रकची जर दूरदशा जर पाहिली तर हे संपूर्ण जवळपास याच माल ट्रकचे 7 ते 8 लाखाहून अधिक नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. परंतु सुदैवाने जर विचार करायचं गेलं तर कोणतीही जीवितहानी झाली नाही. सुदैवाने जो माल ट्रकचा चालक आहे तो मात्र गंभीररित्या जखमी झाले असल्याचे चित्र दिसत आहे. परंतु त्याला तात्काळ हे हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. हा जो संपूर्ण कांद्याचे जे गोणे आहेत ते गोणे जर बघू शकता कशा प्रकारे हा जो ट्रक हा आला आणि अलगद हा 30 ते 40 फूट जो ओढा आहे तो त्या ओढ्याच्या खाली जो मालट्रक हे संपूर्णरित्या पडल्याचे चित्र दिसत आहे. आपण जर बघितलं तर सुदैवाने या ठिकाणी जीवितहानी झाली नसल्याचे चित्र दिसत आहे. परंतु जो 12 चाकी मालट्रक असलेला मालट्रक क्रमांक K28 AB 7213 क्रमांकाच्या ट्रकचे मात्र प्रचंड नुकसान झाल्याचे चित्रत आहे. या अपघाताची माहिती मिळताच मंद्रुप पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांचे पथक सुद्धा घटनास्थळी दाखल झाल्याचे चित्र दिसत आहे. विशेषतः या अपघाताची माहिती मिळताच हायवे ॲम्ब्युलन्स 10 ते 30 चे सुद्धा कर्मचारी सदर घटनास्थळी उपलब्ध होऊन जो या ठिकाणची परिस्थिती जी आहे ती त्यांनी पाहिलेली आहे. आणि जो माल ट्रक पडलेला आहे तो माल ट्रक सुद्धा जो सांगाडा आहे तो क्रेनच्या सहाय्याने आणि पोलिसांच्या सहाय्याने मदत कार्याच्या सहाय्याने तो बाहेर काढण्याचा सध्या शर्तीने प्रयत्न सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. कॅमेरामॅन सुरेश खडाकाडेचं मी नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज, दक्षिण सोलापूर, वडकबाळ. त्याला तेवढं इकडे सर बिलाचं नाही काम दलित वर्ष 12 चाकी आहे काय इथे 16 चाकी का 12 चाकी चाकी आहे गाडी. आणि आता अवस्था अशी व्हायला लागली होती की मी बसत किंवा उभं राहत नव्हतो तर जास्तीत जास्त झोपून राहायचा प्रयत्न करायचो. सलगपणे आपण एखादं काम करायला लागलो की बॅकमध्ये पेन येतोय. सुरुवातीला मी त्याला इग्नोर करायचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर मला जाणवलं की इग्नोर करून हे काही कमी होत नाही. या ट्रीटमेंटच्या दरम्यान मला कुठलेही गोळ्या किंवा इंजेक्शन घेण्यासाठी सुचवलं गेलं नाही. मला पाठदुखीचा खूप त्रास होता. आयुष हॉस्पिटल जयसिंगपूरमध्ये दाखवलं. त्यांनी त्यावर मला सर्जरीचा सल्ला दिला. त्यामुळे मी आज साधारणपणे 90% पर्यंत रिलीफ आहे.